जय भीम नमबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी. सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये लोकशाहीला सुरुंग लावणारा जनसुरक्षा विधेयक कायदा पारित केला आहे. हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मोताळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोताळा बसस्टँड चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध आंदोलन केले. तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालाला निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनामध्ये नमूद केले आहे की नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने जनसुरक्षा विधेयक कायदा पारित केला आहे. हा कायदा महाराष्ट्रातील नागरिकांच्या मूलभूत हक्कावर आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारा असून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करणारा आहे. यास जनसुरक्षा कायद्याप्रमाणे सरकारला नागरिकांच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे आणि त्यांच्यावर कारवाई करायचे व अमर्याद अधिकार मिळवण्याचे हे मनसुबे आहेत. हा सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे हा जनसुरक्षा विधेयक कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांत वाघोदे, तालुका अध्यक्ष समाधान डोंगरे व इतर महिला व पदाधिकारी उपस्थित होते. सत्य बाळासाहेब आंबेडकरांचा क्या बात आहे. सत्य बाळासाहेब आंबेडकरांचा. आता मी म्हणले रद्द करा. आपण म्हणायचं जनसुरक्षा विधेयक रद्द करा. समजलं का? रद्द करा. मी म्हणेल आपण म्हणायचं जनसुरक्षा विधेयक रद्द करा आणि मोठ्या आवाजात म्हणायचं यांना ऐकू द्या. रद्द करा. रद्द करा. सत्य बाळासाहेब आंबेडकरांचा. 11 जुलैला जो दोन्ही सभागृहामध्ये जो कायदा संमत झाला, अंतिम रूपांतर करण्याकरता या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरी बाकी जे जनसुरक्षा विधेयक आहे त्या विधेयकाला सातत्यानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक पुरोगामी बहुजनवादी संघटनासोबत जोडून आम्ही सातत्याने विरोध केलेला आहे. या ठिकाणी त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे आंदोलन संपन्न होत आहे. कायद्याच्या दृष्टीने ज्या ज्या प्रोसेसमधून जावं लागते, या ठिकाणी ज्यावेळेस समिती तयार झाली, समितीच्या माध्यमातून हरकती मागवल्या गेल्या, त्यावेळीसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून हरकती प्राप्त झाल्या. त्या हरकतीवर कुठल्याच प्रकारचा गांभीर्याने विचार केला गेला नाही. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी 9 पानाचं पत्र 1 एप्रिलला जी समिती कार्यरत आहे त्या समितीला सुद्धा पत्र दिलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की या देशामध्ये भारताचा सर्वोच्च कायदा, या देशाचं संविधान असताना ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत आणि अनेक कायदे त्याची जननी आहेत. मग या ठिकाणी मूलभूत हक्क अभिव्यक्त स्वातंत्र्य, ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, हे हक्क शाबूत ठेवून या ठिकाणी प्रत्येक माणसाला भारतीय राज्यघटनेने सनदशीर व लोकशाही मार्गाने जो आंदोलन करण्याचा अधिकार देतो. महिला कुटुंबाबरोबरच अर्थकारण बनू शकतात हा विश्वास घेऊन भागीरथी महिला संस्थेची स्थापना केली आहे. गेल्या 15 वर्षात संस्थेने हजारो महिलांना स्वावलंबी बनवले आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.